नमस्कार. मार्केट चॅम्पियन मराठीमध्ये मी पवित्रा आपले सर्वांचे स्वागत करते. शेअर मार्केटमध्ये चॅम्पियन व्हायचे आहे आणि खूप सारे पैसे कमवायचे आहेत, तर त्यासाठी गरज आहे ती आवड, जिद्द आणि चिकाटीची. त्याचसोबत लागते ते योग्य मार्गदर्शन. ते आपल्या मार्केट चॅम्पियन मराठी या चॅनलवर विनामूल्य मिळणार आहे. कारण आपला उद्देश आहे फर्स्ट लर्न देन अर्न. त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेअर मार्केटमध्ये पायाभूत गोष्टी कोणत्या पाहिजे हे आपण पाहणार आहोत. शेअर मार्केटमध्ये पहिली गोष्ट लागते ती म्हणजे स्मार्टफोन. स्मार्टफोन हे आज सर्वांच्या हातामध्ये आहे. ते एक करमणुकीचे साधन नसून ते कमाईचे साधनसुद्धा बनवू शकते. शेअर मार्केट हा असा व्यवसाय आहे की तो आपण आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो. सप्टेंबर 2010 पासून मोबाईल बेस्ड ट्रेडिंग सुरू करण्यात आली आहे. मोबाईलद्वारे ट्रेडिंग सुरू झाल्यापासून ट्रेडिंग करणारे खूप झाले आहेत. आपण कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही जागेवरून ट्रेडिंग करू शकतो आणि मोबाईल ट्रेडिंग सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त लोक शेअर मार्केटकडे आकर्षित झाले आहेत. आपण आपल्या मोबाईलद्वारे कंपनीचे प्रोफाईल चेक करू शकता, फंडामेंटल ॲनालिसिस करू शकता, टेक्निकल ॲनालिसिस करू शकता आणि कुठलाही शेअर खरेदी आणि विक्री करू शकता. शेअरची खरेदी विक्री कशी करायची आहे ते आपण सविस्तर चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे डीमॅट अकाउंट. जसं बँकेमध्ये आपल्याला पैसे जमा करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे लागते. त्याचप्रकारे डीमॅट अकाउंट शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि डीमॅट अकाउंटमध्ये आपण जे खरेदी केलेले शेअर आहेत आणि जे सिक्युरिटीज आहेत ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवले जातात. डीमॅट अकाउंटद्वारे आपण शेअर्सची खरेदी करू शकतो, बॉन्ड्सची खरेदी करू शकतो, सरकारी सिक्युरिटीज किंवा म्युच्युअल फंड्स यासारख्या याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. जर आपले डीमॅट अकाउंट असेल तर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी गरज आहे ती खालील कागदपत्रांची. पहिले आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, नॅशनल बँकेत अकाउंट, त्या बँकेच्या अकाउंटचे 6 महिन्याचे स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक. हे जर आपल्याकडे असेल तर आपण डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झिरोदा आणि अपस्टॉक सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपलं अकाउंट ओपन करू शकता. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. एंजल ब्रोकिंग आहे, मोतीलाल ओसवाल आहे, अपस्टॉक आहे, परंतु झिरोदा हे एक अत्यंत उत्तम आहे. आम्हीसुद्धा तेच वापरतो. तुम्हाला अकाउंट ओपन करायचे असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन अकाउंट ओपन करू शकता. आर्थिक गुंतवणूक. मित्रांनो, मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक सुरुवातीला करण्याची गरज नाही आहे. कुठलाही व्यवसाय करायचा आहे तेव्हा आपण आर्थिक गुंतवणूक करण्याअगोदर सर्व बाजूने विचार करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि नंतरच आर्थिक गुंतवणूक करतो. आपल्या परिचयामध्ये LIC आहे आणि बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट हे दोनच गुंतवणुकीचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. परंतु यातून जे आपल्याला रिटर्न मिळते ते खूप कमी रिटर्न मिळते आणि शेअर मार्केट हे असं आहे की यामध्ये रिटर्न हे खूप जास्त मिळू शकते. परंतु त्यासाठी आपल्याला मार्केटचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गुंतवणूक करता येते? शॉर्ट टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करता येते. शॉर्ट टर्मचा कालावधी 3 महिन्यापर्यंतचा असतो. लाँग टर्मचा कालावधी हा 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त असा असतो. ट्रेडिंगसुद्धा करता येते. ट्रेडिंग करणे म्हणजे एका दिवसामध्ये शेअर खरेदी विक्री करणे हे रिस्की राहते. अशा प्रकारची गुंतवणूक आपल्याला मार्केटमध्ये करता येते, परंतु यासाठी नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. चौथी आवश्यक गोष्ट म्हणजे बेसिक नॉलेज. शेअर मार्केटचे बेसिक नॉलेज काय आहे? तर शेअर मार्केटचे बेसिक नॉलेज हे आहे, मार्केटमधले जे कॅन्डल आहेत त्या कॅन्डल कशा बनतात, कॅन्डलचे प्रकार किती आहेत, चार्ट कसे बनतात, चार्टचे प्रकार किती आहेत, चार्टवर ड्रॉइंग टूलचा वापर कसा करायचा, ट्रेंड कसा ओळखायचा, एंट्री कधी घ्यायची, स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट किती घ्यायचे, टाईम फ्रेम कोणती वापरावी, इंडिकेटर कोणते आणि कसे लावायचे, IPO काय आहे, कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस कसे करायचे, निफ्टी 50 काय आहे, बँक निफ्टी काय आहे, फ्युचर आणि ऑप्शन काय आहे, या सर्वांचा सहसंबंध काय आहे, हे सर्व बेसिक नॉलेजमध्ये येतं आणि हे बेसिक नॉलेज आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. हे बेसिक नॉलेजसाठी मार्केटमध्ये खूप सारे क्लासेस पण आहेत आणि या क्लासेसची फीससुद्धा खूप आहे.
मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की ह्या क्लासेस तुम्हाला गरज असेल तर तुम्ही करू शकता, परंतु ही जी माहिती आहे ती बेसिक ते फंडामेंटल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला आम्ही विनामूल्य देणार आहोत. आणि बेसिक नॉलेज तुम्ही कुठून जरी घेतले तरी त्यानंतर लाईव्ह मार्केटचे निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. लाईव्ह मार्केटचे निरीक्षण करा आणि पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग करत असताना तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री करू शकता आणि जेव्हा तुमचे 80 ते 90% टार्गेट हिट होतील त्यानंतर तुम्ही थोडी अमाऊंट गुंतवू शकता. तुम्हाला एक चार्ट दाखवते. हा चार्ट आहे झेंडूबाम बनवणारी कंपनी आहे इमामी लिमिटेड. ह्या कंपनीचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता. इथे दिलेला आहे बाय आणि सेल कधी करायचं ते. हा जो स्टॉक आहे हा एक ट्रेंड लाईन फॉलो करत आहे. हा वरच्या दिशेने जात आहे. तुम्हाला इथे दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप सोपं वाटत असेल की कधी खरेदी करायची आणि कधी विक्री करायची, पण लाईव्हमध्ये थोडं अवघड जाते. त्यासाठी तुम्हाला बेसिकचा अभ्यास करणे गरजेचं आहे. ट्रेंड लाईन कशा काढायच्या, चार्ट कसे बनतात, त्याचा लाईव्हमध्ये तुम्ही अभ्यास करणे पण गरजेचं आहे. तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट राहा. शेअर मार्केट कोणासाठी आहे? शेअर मार्केट सर्वांसाठी आहे. गृहिणी आपलं घर सांभाळून सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. विद्यार्थ्यांना जर नोकरी नाही लागली तर विद्यार्थ्यांना जर नॉलेज असेल तर त्यांच्याकडे हा एक पर्यायी व्यवसाय राहील. नोकरी करणारे आणि व्यवसाय करणारे त्यांना सुद्धा उत्पन्नाचं दुसरं साधन शेअर मार्केट हे असू शकते. मित्रांनो, यानंतर जे व्हिडिओ असणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि ते व्हिडिओ तुमचा एक सुद्धा मिस झाला नाही पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जेव्हा सुद्धा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.